परिवर्तनवादी संत चोखामेळा यांच्या विचारांचे प्रतिबिंब चोखोबावाणी या दिनदर्शिकेत प्राध्यापक कमलेश खिल्लारे, देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे वारकरी संतांनी कायमच परिवर्तनवादी विचारांची मांडणी केलेली आपल्याला दिसते। त्यांनी आपल्या आचरणातून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला। संत तुकाराम महाराजांनी संत चोखामेळा यांचे मंदिर देहू येथे बांधून समतेच्या मूल्यांचे आपल्या कृतीतून दर्शन घडवले। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत गाडगेबाबा या संतांनी सांगितलेल्या परिवर्तनशील विचारांना तरुण पिढीने आचरणात आणल्यास समाजातील विद्वेषाच्या घटना कमी होऊन समताधिष्ठित समाज व्यवस्था भक्कमपणे उभी राहील। परिणामी राष्ट्रीय एकात्मता बळकटी येईल असे विचार संत चोखामेळा जलाशय नामकरण प्रणेते व परिवर्तनवादी चळवळीतील संघर्षशील अभ्यासू कार्यकर्ते प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांनी संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या वतीने तयार केलेल्या चोखोबावाणी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी केले। हा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संत चोखामेळा जलाशयाच्या काठावर आयोजित करण्यात आला होता। चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांनी आपले प्रस्तावित करताना सांगितले की प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांच्या 6 वर्षाच्या संघर्ष अन त्यागामधून संत चोखामेळा जलाशय नामांतर लढा पूर्णत्वास गेला। कमलेश सरांच्या या कार्याची दखल म्हणजेच हे भव्य चोखोबांचे जिनवत स्मारक आहे। पूर्णविराम म्हणून या ठिकाणी आज संत चोखामेळा अध्यासन केंद्राने चोखोबावाणी दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। संत चोखोबांची स्मारकं यापुढे जर आपण उभे करत असू तर ते रुग्णालये, वाचनालय, शाळा, संशोधन केंद्र यासारखे समाजाला कायम उपयोगी पडणारी असली पाहिजेत। संताची स्मारक कशी असावीत हे चोखासागराकडे पाहताना लक्षात येते। अशी जिनवत स्मारक आपल्याला नक्कीच प्रेरणा देत राहतील असे विचार व्यक्त केले। शेतकरी नेते प्रकाश गीते, अभिनेता महेंद्र खिल्लारे, प्राध्यापक दिलीप सानप यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले। याप्रसंगी अनिसध्यक्ष प्रदीप हिवाळे, प्रतिष्ठित व्यापारी रघुनाथ नागरे, शेतकरी नेते मधुभाऊ शिंगणे, श्रीमंत निकाळजे, राम शिंदे, कंत्राटदार बाळूभाऊ शिंगणे, स्वाभिमानीचे जुल्फिकार भाई, पत्रकार देवानंद झोटे, शेषराव चाटे, भगवान खराडे, माजी सैनिक भीमराव चाटे, पत्रकार ताहेरभाई उपस्थित होते। ज्यांचं नाव दिलं यांनी जे सांगितलं पाटलांनी की ही जी भूमी आहे की आम्हाला अशी नको तर आम्हाला जिवंत असली पाहिजे, तर कुठेतरी अशा ठिकाणी माणसं घडणे ही दिनदर्शिकांच्या बंधूंनी सांगितली तशी ही जर सगळ्यांमध्ये 12 महिने जर ही जात असेल, ही मागच्या वर्षीही काढली, पण या वर्षी मला बोलता बोलता ते म्हटले की सर आपल्याला दिनदर्शिका पुन्हा या वर्षी काढायची, तर काय करता आमचं हे धरण दाखवा, हे पोहोचू द्या लोकांपर्यंत, हे लोकांना कळू द्या। आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं मला याला नाव देतानाही माझ्या डोक्यात भूमिका ही होती की इथं कुणी जर आलं, इथं जर शाळेची मुलं घेऊन आले तर शाळेच्या मुलांनी धरण पहा। आता काही कोटी आम्हाला मिळालेत। आमच्या प्रकाशजींनी सांगितलं की आता मनोजीच्या रूपात आम्ही साकार करू, तिथं गार्डन असलं, आमची मुलं तिथं येऊन बसली पाहिजे, त्या मुलाला था कळायला पाहिजे, नामदेव कळायला पाहिजे, तुकाराम कळायला पाहिजे, एकनाथ जी आहेत परिवर्तनवादी संत ही सगळी कळाली पाहिजे। ही कळण्यासाठी ते ठिकाण असलं पाहिजे आणि म्हणून इथं चोखामेळाचं हे जे टेकडं दिसते इथं मूर्ती असली पाहिजे, इथं नौकाविहान असलं पाहिजे, आमच्या 25 पोरांना आमच्या मेवण्याच्या असतील, आजूबाजूच्या गारखेडचे असतील, टाकरखेडचे असतील, इथं कामं मिळाली पाहिजेत, गाडी पाहिजे, एखादी लोटगाड्या असल्या पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे आणि या चोखामेळाचं खऱ्या अर्थानं परिवर्तन लोकांमध्ये झालं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। खूप छान आमच्या या मित्रांनी अभ्यासन केंद्राद्वारे ही दिनदर्शिका काढली आणि तुम्ही सगळीजण आलात, तुम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। खऱ्या अर्थानं हे पुण्यावरून रात्री प्रवास करून आले आणि सकाळी मला भेटले, खऱ्या अर्थाने यांचे आभार की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने होणार चोखामेळाचा मी एक भक्त, चोखामेळासाठी मला काही करता येईल का ही भावना डोक्यात घेऊन माझ्याशी ते बोलत असतात। परिवर्तन चळवळीतला माणूस आहे हा, जर कर्मकांडाचा माणूस असता तर माझ्यासारख्या माणसाने थोडंसं पुन्हा एक डिस्टन्स ठेवलं असतं, पण हा परिवर्तन चळवळीतला माणूस आहे। फुले शिवाजी शाहू आंबेडकर आजच्या माणसाला काय अपेक्षित आहे, काय केलं पाहिजे, मस्तक सशक्त कसे असले पाहिजे हे जाणणारा माणूस आहे। म्हणून खऱ्या अर्थाने या माणसाचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की ही दिनदर्शिका सगळ्यांकडे पोहोचेल, मिळेल आणि सगळ्यांपर्यंत चोखोबा या रूपात का होईना हा मिळेल। आणि त्यांनी मला विनंती केली आणि मी चालूच आहे, माझे 2 चॅप्टर झाले, लवकरच मी चोखोबावर एक सुंदरसं कादंबरीच्या रूपात की एखाद्या कॉलेजच्या मुलांनी का होईना हातात पुस्तक घेतलं तर टाकू नये, नुसतं धार्मिकता नसावी तर त्याच्या पलीकडे तो असावा चोखावा, या पद्धतीनं लिखाण चालू आहे। लवकरच ते पूर्ण झालं तर 2-4 महिन्यात त्याचंही आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण त्याचंही मोठं कार्यक्रम आयोजित करू। आणि तुम्ही सगळे आलात, इथं थांबलात,
हे पाहिलं, याची डोळा याची द्या. तर याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद खिल्लारी सर. प्राचार्य उल्काताई चंदन शिवे, संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा आणि संस्थापक सचिन पाटील सर आणि वृंदावन फाउंडेशन पुणे यांनी हा पुढाकार घेऊन संत चोखोबावाणी याचं प्रकाशन, मुख्य अधिष्ठान जिवंत स्मारक म्हणून संत चोखामेळाच्या धरणावर जिवंत पाण्यावर आपण हे 25 किलोमीटर पाण्याचं इथं मोठं स्थळ आहे, इथे प्रकाशन केलं. याबद्दल या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या चोखोबावाणीला अशीच वर्षानुवर्षे प्रगती व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. थँक्यू. बढिया. पाटील सर, शुभेच्छा.